सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये तरुणांचा सहभाग कमी असल्याचा आरोप सातत्याने केला जात असताना आता तरुणांनीच नव्या पद्धतीने आंदोलनाची दिशा ठरवली आहे। कॉकरोच म्हणून हिणवल्या गेलेल्या तरुणांनी अपमानाचेच बळ बनवत ऑनलाईन कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आहे। अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असून भ्रष्टाचार आणि घटनाविरोधी कारभाराविरोधात आवाज उठवण्यासाठी ही चळवळ पुढे आल्याचा दावा करण्यात आला आहे। सामाजिक कार्य आणि चळवळींमध्ये तरुण सहभाग होत नाहीत असा आरोप अनेकदा करण्यात आला। तरुणांना कॉकरोच म्हणून हिणवत त्यांचा अपमानही करण्यात आला। मात्र या टीकेलाच उत्तर देत तरुण अभिजित दीपके यांनी ऑनलाईन कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आहे। या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात तरुणांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा करण्यात आला। भारताच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे तरुण एकत्र येत असून समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठवत असल्याचं आयोजकांनी सांगितलं। देशातील विविध विभागांमध्ये वाढता भ्रष्टाचार, संविधानाला अपेक्षित असलेला कारभार न होणं तसंच निवृत्त न्यायाधीशांना राज्यसभेवर पाठवण्यासारखा मुद्द्यांविरोधात कॉकरोच जनता पार्टी पुढे आल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे या चळवळीला पाठिंबा देत असल्याचे आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। यावेळी अध्यक्ष डॉक्टर अनिल माने, उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, प्रमोद हुपरीकर, राजेंद्र कांबळे, सुरेश जत्राटकर, प्रकाश हुलसवार, सुहास निर्मळे आणि युवराज राजवाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते।